शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत। आज तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहात सर्व खासदार, काय सांगाल याविषयी? आज आम्ही आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या बरोबर सर्व खासदार पंतप्रधानांची भेट घेणार आहे। सर्वजण आपापल्या मतदारसंघातल्या ज्या काही लोकांची कामं आहेत, विकास कामं आहेत, या संबंधित पंतप्रधानांना आम्ही भेटून आणि महाराष्ट्राचे जे काही प्रश्न आहेत, सध्या पाऊस कमी पडलेला आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे, या सर्व गोष्टींवरती आम्ही पंतप्रधान साहेबांना भेटतोय। कालच जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर यांचा एकत्र विमान प्रवास झाला। आज मोदीजींसोबत भेट होते। लोकांमध्ये चर्चा रंगली आहे, कुठे ना कुठे सत्तेत पण सहभागी होऊ शकतो तुमचा पक्ष? नाही, असं काही नाही आहे। आम्ही आमच्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्यासाठी पंतप्रधानांकडे चाललेलो आहे। पण म्हणजे मुख्यमंत्र्यांचा आणि जयंत पाटलांचा जो प्रवास आहे त्या संदर्भात तो योगायोग होता, असं काही नाही आहे। या सगळ्याच्या अनुषंगाने आता FCRA कायदा येतोय किंवा घटना दुरुस्ती येणार आहे असं म्हणतात मतदारसंघ पुनर्रचनेविषयीची, त्याबद्दल काय भूमिका असेल? या बाबतीत नक्कीच पक्षाची बैठक होईल आणि त्यात आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व खासदार राहू। पण आता जी मोदींसोबत चर्चा होणार आहे, या चर्चेत आणखी कोणकोणते विषय असू शकतात? म्हणजे प्रत्येकाच्या मतदारसंघातले विषय आहेत, मोठे मोठे विषय आहेत, त्या दृष्टिकोनातून आम्ही भेटणार आहे। माझ्याच मतदारसंघातलं बोलायचं झालं तर मी कृष्णा भीमा स्थिरीकरण, कृष्णा आणि भीमा नदी जोड प्रकल्प या विषयावरती पंतप्रधानांना बोलणार आहे। तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, यासाठी आम्ही सर्वजण मागणी करणार आहोत। आणि त्याच पद्धतीनं मतदारसंघातले आमचं फलटण पंढरपूर आणि जेऊर आष्टी ते इंदोर असं रेल्वे मार्गाचं आम्ही मागणी करतो आहे। सर, आणखीन एक जोडून प्रश्न, NDA मध्ये जाण्यासंदर्भात जो NCPची चर्चा आहे त्याविषयी काय वाटतं? हे फक्त आम्ही माध्यमातूनच ऐकतो, आमचं आरटी खासदारात या बाबतीत कधीच चर्चा नाही। किंवा मग विलिनीकरणाच्या संदर्भात दोन NCP एकत्र येणं आणि मग जाणं, नाही, या बाबतीत कधीच चर्चा आमच्या आरटी खासदारांची झालेली नाही आहे। या सगळ्यामध्ये आता भविष्यात सभागृह चालवण्याच्या दृष्टीने आत्तापर्यंत काहीच घडू शकलेलं नाही आहे अधिवेशनामध्ये, आता तरी कामकाज व्हावं असं तुम्हाला वाटतं का? आता आम्ही जुना इतिहास वाचतो, पाहतो, TV च्या माध्यमातून असेल किंवा वाचनाच्या माध्यमातून। आजपर्यंत जेवढी सरकारं झाली त्या सरकारांनी 4 पावलं मागं जायचं, विरोधी पक्षांनी 4 पावलं मागं जाऊन चर्चा घडवून येत होती। परंतु आत्ता ह्या आम्हाला अनुभव असा यायला लागला की चर्चाच घडली जात नाही। चर्चा घडली पाहिजे तरच ते समस्या पूर्ण होऊ शकतात आणि त्याच्यावर मार्ग निघू शकतो। या सगळ्यामध्ये तुम्ही जसा तुमचा संवाद आहे, आज नरेंद्र मोदींसोबत तुम्ही भेटू शकता, अमित शहांसोबत पूर्वी भेट झालेली आहे, तर या संवादाचा उपयोग विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमधला समन्वय करण्यासाठी होऊ शकतो? तसं त्या बाबतीत मी सांगू शकत नाही। नक्की पवारसाहेब या बाबतीत समन्वय घडवून आणू शकतात, अनुभवी नेते आहेत, पवारसाहेबच हे करू शकतात। धन्यवाद। तर आपल्यासोबत होते धैर्यशील मोहिते पाटील, ज्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही आमच्या मतदारसंघातील वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात, विषयांसंदर्भात नरेंद्र मोदींसोबत चर्चा करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलके, ABP माझा, नवी दिल्ली।